असं म्हणतात मिरगात म्हणजेच मृग नक्षत्रात लावलेली झाडं मरत नाहीत, म्हणजेच काय तर ती जास्त आणि नीट जगतात. तर गमबूट आणि नवीन ग्लव्ज घालून मी काढलं पावडं, पारे आणि खुरप्या. पडीक जागेतला एका स्पॉटवरचा पालापाचोळा साफ करून खणायला सुरुवात केली. मातीत नको नको त्या गोष्टी काढून काढून एकदम थकायला झालं. आता या फास्ट फॉरवर्डमध्ये एवढं वाटत नाही, पण खूप थकायला झालं. म्हणून काय केलं, बसून खुरपीने माती खेचायला घेतली. आणि त्याच्याने पण थकल्यावरती बघा हा मेहनतीचा घाम कसा चमकतो. खड्डा खणून झाला आणि खड्ड्यात निंबोळी पेंड म्हणजेच नीमकेक फर्टिलायझर टाकलं, जेणेकरून मुळांना बुरशी लागत नाही. आणि त्यावर थोडा पाला ओढला आणि त्यावर हे गांडूळ खत टाकलं. गांडूळ खत टाकल्यावर थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडलं आणि हा कलम रात्रभर म्हणजे शनिवारच्या रात्री त्याच्यावरती ठेवला. सकाळी उठून बघतो तर काय, पावसाने जोरदार हजेरी लावली होती, त्यामुळे खड्डा बुजला होता. थोडंसं परत खणून कलम त्यातनं काढलं. आधारासाठी बांबू लावला, पिशवी कापली आणि थोडी माती आणि खत टाकून घेतलं. पावसामुळे थोडी धमाल उडली, पण आपला कलम मस्तपैकी लावून झाला. सुका पालापाचोळा नेहमीप्रमाणे मल्च मारून त्याच्यावर टाकायचा आणि अशा प्रकारे मल्चिंग पण करून झालेली आहे. थँक्यू.